संगीतदाई विजय चव्हाण, शामराव गायकवाड, एच.डी. पाटील, संजय पाटील, विश्वास कदम, शिंदे, अनिल केंद्रे, कुमार पाटील, जगन्नाथ चव्हाण, सचिन संकपाळ, प्राध्यापक अशोक चव्हाण सर, संभाजीराव साळवे, जी आर पाटील, सौ सिंधुताई पवार, धनाजी पाटील, अर्जुन कळसे, अशोक कुमारे, विनायक शिंदे, डॉक्टर सुभाष जामदार, संदीप सावंत, रोहिणी कमनाथ, नरवडे, पाटील, गणेश माळी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपल्या मार्गदर्शक निवासराव पाटील यांना, रामभाऊ पाटील, पाटील, रवींद्र ताटे, शंकर पाटील, आत्ताचे आपले उदाहरण अण्णासाहेब पाटील, प्रकाश चव्हाण, अधिक पाटील, रघुनाथ मोगरे, जयवंत पाटील, जगन्नाथ कदम, सुनील पाटील, पाटील, आंध्रा ताटे, पाटील, निलेश श्रीमती पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आरेवाडी सरपंच मधुकर यादव, विजय यादव, उपसरपंच संतोष चव्हाण, अशोक यादव, नंदराव देसाई, गबेवाडीचे जयंतराव जाधव, सुरेश जाधव, शंकर कदम, शिवाजी जाधव, यशवंत जाधव, वसंतराव जाधव, अप्पासाहेब बाबर, भगवान बाबर, काशीनाथ बाबर आणि ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते तात्यासाहेब बाबर, उपस्थित सर्व या तांबे परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, उद्याच्या 5 तारखेला होणाऱ्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण इथं प्रचार सभा आयोजित केली. आपला प्रचार हा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. 2 दिवसांनी गुढीपाडवा आहे, परवाशी पुन्हा ईद आहे आणि त्यानिमित्ताने दोन्ही सणाच्या आपल्या सर्वांना अतिशय मनापासून मी शुभेच्छा देतो. सह्याद्री कारखाने स्थापना आपण सर्व जाणता आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली. कारण त्यावेळेस कराड तालुक्यामध्ये 2 विधानसभा मतदारसंघ होते आणि त्यामध्ये कराड दक्षिण आणि कराड आपण तांबेकर दक्षिण मध्ये होता. यशवंतराव मोतेभाऊ हे सहकार मंत्री होते आणि त्याने त्या परिसरामध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि कराड उत्तर मध्ये सुद्धा कारखाना असावा अशी सर्वांची इच्छा होती, मागणी होती, नेत्यांचा आग्रह होता, सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. कारण तालुका हा मतदारसंघ हा कराड उत्तर हा चव्हाण साहेबांच्या विचाराचा. कृष्णा कोयनेचं वाहणारं पाणी, कृष्णा कॅनाल हे सर्व त्या ठिकाणी होत आणि मग त्याची जी सुरुवातीची पार्श्वभूमी त्या अण्णांनी आपल्या पुढे थोडक्यात मांडली. 2 प्रपोजल आले, शेवटी सर्वांमध्ये आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्यावर जबाबदारी आली आणि मग या कारखान्याची शेअर गोळा करण्याचं काम सुरू झालं. चव्हाण साहेबांना फार मोठी दृष्टी होती. त्यांनी सांगितलं की तुम्ही कराड तालुक्यामध्ये एक कारखाना 5,000 टनापर्यंत चालवू शकाल भविष्यामध्ये, पण जर तुम्ही शेजारच्या तालुक्यात त्यात घेतलं म्हणजे कडेगाव तालुका, खानापूर तालुका जुना आता कडेगाव, त्याचप्रमाणे कोरेगाव तालुका, खटाव तालुका, सातारा तालुका आणि केशापासून इकडं तांबे, आरेवाडी, गमीवाडी, सुकणे, साकोडी, मोपरी, बेलदार हे जर परिसर घेतला तर त्यांची सोय होईल. म्हणजे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की जुन्या लोकांना आठवत असेल की स्वतःची नदीवरची स्कीम असेल किंवा विहिरीवरचं बागायत असेल, बोरचा त्या विषय नव्हताच. लोक ऊस लावायचं धाडस करत नव्हते, लावला ऊस जाणार होतो, कारखाने नव्हते. आता अलीकडच्या काळामध्ये खाजगी कारखाने वाढलेले आहेत आणि मग या सर्व गोष्टीचा विचार करून चव्हाण साहेबांनी सूचना केली. त्याप्रमाणे ही 191 गाव आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आली. मूळ 191 गाव आता ते झाले 234. बऱ्याच गावांना पुन्हा महसुली दर्जा प्राप्त झाला, त्यामुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अगदी तिकडं बाळवणी माहुली पासून असं खाली आलं तर देशमुख, निमसोड, आंबवडे, खाली कोरेगाव तालुक्यात आल्यानंतर रहमतपूर, साप, आंबेरी, दामणे, रासा पट्टा, सातारा तालुक्यामध्ये काशीर पासून ते कामेरी पर्यंतचा पट्टा, कराड उत्तरचा भाग आणि आपला हा भाग
थोडं मोठं कार्यक्षेत्र आहे आणि त्यामुळं त्या काळामध्ये आपण पहिला हंगाम घेतला हा 74-75 ला आणि 74-75 ला हंगाम घेतल्यानंतर 3355 हेक्टर नोंद झाली होती. आपण गणित केलं 1,57,561 हेक्टर उत्पन्न आपल्याला 74 टनात मिळालं. माझ्याकडे सही 50 वर्षाचे आकडे आहेत. मी का सांगतोय की या निवडणुकीच्या निमित्तानं आता बऱ्याच व्यक्तींनी व्यक्त केलं की बाबा निवडणूक लागायला गोटी लागली, पण मी कसं नेहमी म्हणतो की चव्हाण साहेब नेहमी म्हणायचे लोकशाहीमध्ये निवडणूक आहे लोकशिक्षणासाठी असतात. आता समजा यावेळची निवडणूक निवडून झाल्यास आम्ही आलो असतो काय करू, तुम्ही तर आमच्याकडे असता, तुमचं अभिनंदन, तुम्ही निवडून आला. पण त्या निमित्तानं जो मध्यंतरी गॅप राहिला होता त्यामुळं तुम्हाला सर्वांना भेटता आलं. आपले प्रश्न आमच्या कानावर होते पण जवळून पाहता आले आणि त्या दृष्टीनं एक चांगली संधी मिळाली. माझा स्वभाव असा आहे की निगेटिव्ह मधलं पॉझिटिव्ह घ्यायचं. निगेटिव्ह म्हणजे सकारात्मक. आता दादांच्या गावात शहर मतदारसंघामध्ये मरळी गाव आहे, तिथं 5-7च्या त्या पुरामध्ये पूल गेला भाऊ. लेबराव वळसे पाटील पालकमंत्री होते, आम्ही गेलो. मी म्हणलं 1 नंबर काम झालं. ती म्हणले कसं काय असं बोलताय? म्हणलं पूर्वी झालेला पूल खाली होता, पाणी नेहमी यायचं, आता नवीन मूळच येईल ना, वाईटाचं चांगलं त्रास झाला पण 10 फूट पळून झाला, आता किती पाणी होते, पाणी त्या ठिकाणी जात. आणि मग ही संधी आहे की आपल्या सर्व सण समाजाला सण भेटायची संधी त्या निमित्तानं मिळाली. 75-76 साली 3,875 हेक्टर नोंद झाली. त्यावेळी 2,234 टन एवढं गळीत झालं आणि हेक्टर उत्पन्न हे 75 टनाच्या दरम्यान झालं. चव्हाण साहेबांनी स्थापना केली, त्याचप्रमाणे ती स्थापना करत असताना त्यांच्या हस्ते भूलकून झालं, पहिली मुळी त्यांच्या हस्ते टाकली आणि त्या काळामध्ये 2 लाख टन गळीत होणं म्हणजे फार मोठं काम होतं. आणि मग चव्हाण साहेबांना कारखाना निमंत्रित केलं. त्यावेळेस चव्हाण साहेब, आदरणीय पी.डी. पेडे साहेब, रत्नापन्ना कुंभार, आबासाहेब पार्लेकर, अप्पासाहेब गोरे, गंगाराम बापू करांडे अशी मंडळी त्या फोटोमध्ये दिसत आहेत. आणि एक पद्धत आहे, एखाद्या संस्थेमध्ये गेलं, एखाद्या पतसंस्था किंवा बँकेमध्ये गेलं की ते म्हणतात की तुम्ही अभिप्राय द्या, तुम्हाला काय वाटलं संस्थेबद्दल. तर चव्हाण साहेबांच्या पुढं त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी ती डायरी ठेवली असेल आणि त्यामध्ये चव्हाण साहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षर लिहिलं. मी तुम्हाला का सांगतोय की हे नेतृत्व किती मोठं होतं. 5 तालुक्यांना त्यामध्ये समावेश करण्यास सांगितलं आणि त्यावेळी त्यांनी लिहिलं की 2 लाख टनाचे गळीत पूर्ण ज्या दिवशी झाले त्या या कारखान्याच्या इतिहासातील महत्वाच्या क्षणी कारखान्यास योगायोगाने भेट देऊ शकलो याचा आनंद आहे. श्री पी.डी. पाटील व त्यांचे सहकारी संचालक यांचे मनापासून अभिनंदन. पुढे साहेब असं म्हणतात, साखर कारखान्याच्या तज्ञांच्या मते ही कार्यपूर्ती उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहे. पुढे लिहिलेलं आहे, चिकाटीने, संयमाने व जाणतेपणाने विस्तार योजनेचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. 76 साली सांगितले की विस्तार वाढ करायला पाहिजे. कोणाला स्वप्नात वाटलं असेल का? मार्गात अडचणी आहेत पण अडचणी केव्हा नसतात. माझा विश्वास आहे श्री पी.डी. पाटील व त्यांचे सर्व सहकारी या अडचणीवर मात करतील. या यशस्वी मार्गक्रमाचे मला मनस्वी आनंद आहे. पुढच्या वाटचालीत संपूर्ण शुभेच्छा. आणि खाली लिहिलेले यशवंतराव चव्हाण सही मराठीमध्ये, रेस मारल्या 8 मे 76. आणि मग तेव्हापासून सातत्यानं ऊसाची वाढ होत गेली. 1250 मेट्रिक टनाचा कारखाना आपण 2,500 टनाचा केला, पुन्हा 5,000 टनाचा केला, पुन्हा 7,500 टनाचा केला. ही सगळी नावं वाचत नाही पण तुम्हाला 2 अशी वर्ष आहेत हंगाम ते तुमच्या नजरेपुढे आणतो. 95-96 साली आपल्याकडे 18,500 हेक्टर नोंद होती. 12,50,748 टन एवढं गळीत झालं. वर्षाचे दिवस 365. आपल्या शाळेत शिकवलं 365 दिवसाचं एक वर्ष. कारखाना चालला 251 दिवस चालला. 8 जुलैपर्यंत चालला. तुम्हालाही कल्पना आहे, कारण पूर्वी या तांबे साकुर्डी या परिसरामध्ये वाहनं फार मोठ्या प्रमाणावर होती.
आणि एक ओळख होती की या भागातले हिंदुस्थान ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात. कालांतर तो व्यवसाय तो मागे राहिला, त्यामध्ये अडचणी आल्या. हा काही इथेच आला नाही, महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ट्रॅक्टरचा व्यवसाय हा आता त्या मजुरांच्या त्या टोळ्यांच्या ताब्यात गेलाय. त्यांचीच वाहनं म्हणजे आपल्याच ऍडव्हान्स घेतात, आपल्याच ऍडव्हान्सवर वाहनं खरेदी करतात, आपल्याच वाहनावर त्या ठिकाणी वाहनं घेतल्यानंतर तो बारका ट्रॅक्टर मुंगळा किंवा त्याला काय आणि काय खेकडा करून मध्ये ते आणतात आणि ते व्यवसाय करतात तिथं. आपल्याला त्या ठिकाणी त्या गोष्टी परवडत नाही. म्हणजे पैसे कारखान्याचे सगळं आणि ते त्या ठिकाणी व्यवसाय करतात. हा व्यवसाय बहुतांश त्यांच्या हातात गेला आणि मग त्या वर्षी 8 जुलैपर्यंत कारखाना चालला. हे सहकारामध्ये असल्यामुळे शक्य झालं. त्यावेळेची घटना सांगतात की संध्याकाळी सगळी वाहनं आल्यानंतर त्याचं गळीत केलं, ऊस शेवटची ट्रॉली आत गेल्यानंतर त्याचं गव्हाण पूजन केलं. कार्यकारी संचालक शेती अधिकारी बाहेर पडले, इतर अधिकारी आत राहिले. बाहेर आल्यानंतर एक जण मालक तोड घेऊन 2-2.5 टन डंपीवर घेऊन आला. आल्यानंतर करायचं काय, ते म्हणजे आता मिल बंद झाली आमची, पुढचं बॉलिंग हाऊस चालू आहे, मिल बंद झाले. मग काय करायचं ते म्हणतो. ते विचारा म्हणलं मी एवढं कष्टानं आणलंय, पावसात आणलेलं आहे. करायला आदरणीय पी.डी. पाटील साहेबांना फोन केला आणि पी.डी. पाटील साहेबांना फोन केला तर साहेब म्हणले ठीक आहे, मिल बंद झालं ना, काटा चालू आहे आपला वजन काटा, ते म्हणले तर वजन करा आणि ते 2-2.5 टन मागं घेऊन कुठं टाका, तर त्याला पावती तेवढी द्या. करायला का खाजगी कारखाना कोणाचं बोल काय हिंमत त्याची. तो म्हणून तो आलाच कसा नाही. दुसरं एक तुम्हाला साल मी सांगतो, ते साल असं आहे की 13-14 साल, 13-14 सालापासून हेक्टरी उत्पन्न आपलं जे 100 टनाच्या आत होतं ते 100 टनाच्या वर गेलं. 103 टन, 109 टन, 108 टन, 114 टन, 100 टन, 101 टन, 117 टन, 119 टन, 106 टन, 112 टन. म्हणजे हेक्टरी उत्पन्न सुद्धा सातत्यानं वाढत चाललेलं आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असं. आता परवा आदरणीय पवार साहेबांनी एक मीटिंग घेतली होती. एआय टेक्नॉलॉजी नावाची एक टेक्नॉलॉजी इथे आहे आणि ती टेक्नॉलॉजी आल्यानंतर जर आपण बघितलं तर हेक्टरी उत्पन्न हे 125 टनाच्या पुढे झालं. एवढ्या ऊसाचं गळीत कसं करायचं हा प्रश्न सर्वांच्या पुढे राहतो. कारखान्याला उशीर झाला, आधी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे आपल्याला परमिशन मिळालं नाही. योगायोग असेल, आपलं काय ऋणानुबंध असतील, मी सहकार व पणन मंत्री झालो आणि माझ्या सहीनं आपल्या कारखान्यात विस्तार व्हायला प्रारंभ केला. अडचणी असतात, काय एस्टिमेट केलं, परंतु रशिया युक्रेनचं युद्ध आलं, डीपीआर मध्ये बदल करणं आवश्यक होतं, स्टीलचे दर वाढले, त्यामध्ये काही काळ गेला. मग त्यावेळेस शुगर कमिशनर शेखर गायकवाड साहेब ते म्हणजे साहेब बाकीच्या कारखान्यात साधं पत्र दिलंय. पत्र काय दिले की बाबा असं स्टीलचे दर वाढलेत, आमच्या डीपीआर मध्ये एवढे टक्के वाढ करावी. मी त्यांना सांगितलं गायकवाड साहेबांना, मी त्याला सहकार म्हणतो, म्हणलं साहेब मी आज सहकार मंत्री आहे, उद्या आहे का नाही मला माहित नाही. उद्या कुणी माझ्यावर हरकत घेतली की त्यांना असं साध्या पत्रावर डीपीआर वाढला, मी पुन्हा नॅशनल फेडरेशन गेलो, पुन्हा डीपीआर घेतला, वेळ झाला आणि याची खरेदी कुठे होती, स्टेट लेवल परचेस कमिटी, म्हणजे राज्यस्तरीय खरेदी समिती असती, त्यामध्ये साखर संघाचे प्रतिनिधी असतात, शुगर कमिशनर त्या ठिकाणी असतात आणि मग तिथे त्याची खरेदी होती. काम सुरू झालं, परंतु त्या ठिकाणी 23 मे 23ला एक वादळ झालं मोठं, शेड त्या ठिकाणी कोल्यावर झालं. नशीब असं की आपली त्या ठिकाणी कुठली मनुष्यहानी झाली नाही, दुर्दैवानं त्या ठिकाणी नुकसान झालं. थोडा वेळ होत गेला. बॉयलरचं फायरिंग परवा आपण केलं. आपण काय केलेलं आहे की कारखान्याच्या वार्षिक सभेला अनेक प्रकारच्या मागण्या यायच्या. त्यामध्ये मागणी काय असायची की आयची विस्तार वाढवा. पुन्हा एक मागणी आली की कारखान्याच्या परिसरामध्ये कुठेतरी जागा घ्या, दुसरं युनिट चालू करा. प्रश्न असा राहिला की युनिट दुसरं चालू करायचं म्हणल्यानंतर त्या 15 किलोमीटर मध्ये कुठे जागा शिल्लक नाही. आम्ही बघितलं नाही असं, आम्ही बघितलं पण जागा कुठं नाही. मग पुन्हा चर्चा काय झाली की आता आहे याच्यामध्ये बदल करणं किंवा इथं नवीन युनिट टाकणे, 2 पर्याय आहेत. आता आहे या युनिट मध्ये जर त्या ठिकाणी बदल करायचा म्हणलं तर जुनी टेक्नॉलॉजी आहे, नवीन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी ते स्वीकारेल का नाही सांगता येत नाही. बरं, या इंडस्ट्रीमध्ये असं जर सगळं खोललं आणि खोलल्यानंतर जर वेळेत झालं नाही तर मूळ कारखाना बंद राहायचा
आणि त्यासाठी मग नॅशनल फेडरेशनच्या वतीने आपण एक निर्णय घेतला की नवीन प्लॅन केला. आता काय झालं की त्याचा अपप्रचार मोठ्या प्रमाणात केला जातो की कर्ज गेलं कुठं ओळखून काढल्या 750 कोटीचा आकडा काय कोण काय केलं पण नाही करत. 384 कोटी दरम्यान कर्ज त्या ठिकाणी आहे. आता तुम्ही म्हणा तेवढं तर का काढलं. मी तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी देतो. आता मी मगाशी चरेगावला एक उदाहरण दिलं. काय सांगितलं तिथं की चरेगावची जी योजना आहे त्या योजनेचा मूळ खर्च किती आला तर 2,80,00,000 खर्च आला. एकदाच खर्च झाला 2,80,00,000. शिवाराला पाणी आलं त्या ठिकाणी. या वर्षी तिथला जो ऊस आला सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला, मी तिथल्या सचिवांना बोलून उठून विचारलं किती ऊस आला, हिशोब करायला सांगितला. जवळजवळ तिथला 40% ऊस बाहेर केलाय, पण जो 60% आला त्याचा हिशोब मी केला तर 15 कोटी रुपये त्या 3 गावांना मिळाले. मूळ गुंतवणूक किती होती 35 वर्षापूर्वी 2,80,00,000. दरवर्षी मिळत राहिलं ना. तर कारखानदारीमध्ये असं आहे, एकदा तुम्ही गुंतवणूक केली की लावणार पाहिजे. 50 वर्ष तुम्हाला त्यातनं फक्त उत्पन्न घ्यायचं. तुम्हाला काय ते सारखं करत तुमच्या डोक्यावर बसत नाही, पण 7 वर्षामध्ये ते फेडायचं आहे. तर कर्ज कोणाला मिळतो ज्याची क्षमता आहे, ज्याला त्या ठिकाणी ज्याची पत आहे त्याला मिळतं. माझं हे जे भाषण आहे ना हे लाईव्ह बरेच जण बघतात आणि लाईव्ह बघत असताना मला आज दुपारी एका सहकाराच्या अधिकाऱ्याचा फोन आला की साहेब तुमचं भाषण मी ऐकलं. तर त्यांनी मला राज्य सहकारी बँकेची गाईडलाईन आहे ती माझ्या त्यांनी पाठवून दिली. आणि त्या गाईडलाईन मध्ये काय आहे की कर्ज देताना असं उगीच नाही कुठल्या कारखाना अर्ज केला आम्हाला कर्ज असं नाही. तुमचं प्लॅन एस्टिमेट काय, तुमचं पोटेन्शियल काय, म्हणजे तुमचा ऊस किती हक्काचा. नाहीतर कारखाना इथं 50 करोड मला ऊस मिळणार आहे, माझा पाहुणा ऊस घालणार आहे असं नाही चालत. तुमचा त्या 25-30 करोड ऊस किती आहे, भविष्यामध्ये किती ऊस येईल, बाहेर किती ऊस जातो, या सर्वांचा सर्वे करून मग त्या ठिकाणी कर्ज मंजूर केलं जातं. आणि तशा प्रकारचं काम आपण हे केलेलं आहे. आणि तेव्हा त्याबाबत आपण निश्चित असा. पण मला एक सांगा की कर्ज कोण घेत नाही, ह्यांचे कारखाने खाजगी आहेत का बिन कर्जात झालेत का, हे स्वकर्जात झाले शेवटी त्या ठिकाणी. आपला कारखाना आपण उभा केला आतापर्यंत, कर्ज घेतलं फेडलं ना परत त्या ठिकाणी. आणि एक तुम्हाला सांगतो की सह्याद्रीचा सभासद हा अतिशय प्रामाणिक आहे, कारखान्यावर विश्वास ठेवणार आहे. आता काय झालं इकडं अलीकडं की विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि कराड उत्तर मतदारसंघ वेगळा झाला. मग काय घडलं की काही लोकांनी एक असा अपप्रचार या भागात केला, तो दूर केला. मी बऱ्याच वेळा की यांचं लक्ष सगळं त्यांच्या मतदारसंघावर आहे, हे मुद्दाम इथं ठेवायला देत. असं काय नाही. तुम्ही 15 गट आपल्या 15 गटावर सर्व ठिकाणी एकसारख्या त्रुटी सुरू असतात. फक्त अलीकडच्या काळामध्ये लोकांची थांबायची मानसिकता नाही. हा काय कोणाचा तुमचा एकट्याचा प्रश्न आहे. अडसाली क्षेत्र एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पूर्वी कसं होतं, अडसाली ऊस लावायचं म्हणजे फार अडचण होत. बैलगाडीचा ऊस न्यायचा, त्या मोळ्या सोलायच्या, पुन्हा बांधावर पुन्हा कट मारल्याचं जाणून टाकायचं आणि मग त्याचे वाकुरी उडले असे 3-3 डोळ्याच्या कांड्या मारायच्या आणि ऊस लावायचा. बरं अडसाली पावसाळ्यात. आणि मग जर पावसाळ्यामध्ये जर त्या ठिकाणी ऊस लावला तर आपली पूर्वीची कल्पना काय की जास्त पाणी म्हणजे ऊस चांगला आहे, मग आपण अर्धी सरी भरून पाणी लावायचं. जर पाऊस पडला तर 100% लागण त्या ठिकाणी त्याला डाल पडत. त्यामुळे मध्यंतरी असा काळ गेला की अडसाली लागण करण्याकडे लोकांचं दुर्लक्ष झालं. पण अलीकडच्या काळामध्ये आता रोपं मिळतात आणि नर्सरीवाल्याला जर आपण फोन केला तर नर्सरीवाला सांगतो की ठीक आहे किती एकराचे पाहिजे, 1 एकर 2 एकर. आणि मग तो पुन्हा विचारतो लावून देऊ का, कसं करू. आपण म्हणतो बरं झालं लावून दिलं. आज प्रश्न असा आहे, अजिंक्यतारा सहकारी कारखाना, किसनगिरी कारखाना, सह्याद्री, कृष्णा, राजाराम बापूची 2-3 युनिट, वारणा, जे कारखाने आहेत त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अडचणीचं प्रमाण प्रचंड आहे. आपल्या इथं तर 7,200 ते 7,500 हेक्टर एवढं नोंद होतं. आणि सगळे 1 जून ते 15 जून करायचं काय शेवटी. आम्ही काय मुद्दाम काय त्या ठिकाणी संचालक मंडळ निर्णय घेत नाही, कोणाला मागे ठेवायचं. आणि मग त्यासाठी विस्तारावर करणं क्रमप्राप्त होतं, त्यासाठी आपण हा निर्णय घेतला.
एक वेगळं रीट उभं केलं. पण काय केलं याच्यामध्ये की पूर्वी कसं होतं की पूर्वीचं जे आपलं जे फायबर आहे जिथं उसाचा बारीक भुगा केला जातो तिथं टर्बाईनच्या सहाय्याने फायबर केलं जातं. आवाज मोठा येतो त्या टर्बाईनला स्टीम तयार करण्यासाठी बघायचा असतात. पुन्हा पुढच्या मिल आहेत त्या मिल सुद्धा त्या ठिकाणी टर्बाईनच्या सहाय्याने फिरत जातात. बघायची जास्त ज्वलन होतं. आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे की आपण 150 टनाचा बॉयलर घेतलेला आहे. 18 मेगावॅटचे त्या ठिकाणी टर्बाईन घेतलेला आहे आणि मग त्याच्यातून वीज तयार होणारी वीज ही या प्लॅन्टला येणार. हा प्लॅन्ट पूर्ण नवीन आहे. म्हणजे याचे गव्हाण नवीन आहे, वजन काटे नवीन आहे, मिल 5 मिल आहेत, फायबर त्या ठिकाणी 1 आहे आणि हे सगळं इलेक्ट्रिक ड्राईव्हने फिरणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक मोटरने फिरणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होणार आहे, बघ्याचं सेव्हिंग होणार आहे. बघ्याचं आज 2,500 रुपये टनापर्यंत त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याचप्रमाणे आवाज कमी, मोडतोड कमी आणि उसातली जास्त साखर काढली जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल 11 मेगावॅटचं टर्बाईन घेतलं मग 12 मेगावॅट तुम्हाला लागणार कशाला? आता सांगतो 6 मेगावॅट जे आहे भविष्यामध्ये जे टेक्समेकची मिल आहे, ज्या 5 मिल आहेत त्याला सुद्धा इलेक्ट्रिक ड्राईव्ह करायचा आमचा मनोदय आहे. आता लगेच नाही, भविष्यामध्ये. का जाऊ नये? नवीन टेक्नॉलॉजीमध्ये का जाऊ नये त्या ठिकाणी? आणि मग बॉइलिंग हाऊस नवीन त्या ठिकाणी, बॉइलिंग फिल्म त्या ठिकाणी, त्यामुळं तिथं स्टीमची बचत होणार आहे आणि मग त्याची साखर होणार आहे. मूळ आपली गोडाऊन. आता काय झालं परवा की बॉयलरचं त्या ठिकाणी फायरिंग केलं. सुरुवातीला असं असतं की तो बॉयलर जो आहे त्या बॉयलरमध्ये बरेच दिवस आत डस्ट असते त्या पाईपमध्ये, म्हणजे गंज वगैरे. पद्धत अशी असते की ते स्टीम तयार करायची आणि एका साईडची पाईप मधून ती स्टीम बाहेर सोडायची. त्याला ब्लो म्हणतात. 25 वेळा सोडायची. 16 वेळा झाल्यानंतर त्या बॉयलर मधून जो धूर जातो पूर्वेला चिमणी आपली आहे तिथं 75-80 फुटावर गेल्यानंतर तिथे एक ईपीएस सिस्टीम आहे की ज्या ठिकाणी तो धूर गेल्यानंतर तिथं त्या धुरामध्ये राख खाली पडली जाते. तिथं हॅमर सारखे ठोक करत असते. तिथं स्फोट झाला म्हणजे त्याचं फाकलं त्या ठिकाणी. एक कामगार तिथे पकड गिरवर निघाला त्याने खाली उडी मारली त्या पायाला. तिथून 100 फुटावर कन्व्हेयर बेल्टवरनं 2 कामगार निघाले होते. त्या 2 कामगार निघाल्या तर त्या एकाने वरनं उडी मारली, घाबरून आवाज झाला ना आणि त्या पोलवरनं खाली घसरत आला. त्यांना ऍडमिट केलं हॉस्पिटलला. कार्यकारी संचालक, फॅक्टरी मॅनेजर, सेफ्टी ऑफिसर गेले. मी फोन केला, ते म्हणजे असं असं लागलेलं आहे आणि साधारणपणे संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज केला. मी कारखान्यात गेलो, तिथं जाऊन परिस्थिती बघितली. त्या कंपनीचे इंजिनियर आले होते. थर्मॅक्स ही जगातली सर्वात चांगली बॉयलरची कंपनी. मग त्यांना मी विचारलं किंवा असं बरं अशा वेळी गेल्यानंतर त्रागा करून चालत नाही. मी शांतपणे सगळं बघितलं. मी म्हटलं वर जाऊन बघायचं. साहेब म्हणजे वर काय तुम्ही जाऊ नका, कारण त्यामध्ये काय फ्युल्स असतात, काय गॅस असतात. आम्ही वर गेलो, आम्ही खाली बघतो, आम्ही उद्या सकाळी वर जाणार. मग त्यांना म्हणलं असं कुठं झालं तर त्याने नंदी शुगर लॅक असं घडलेलं आहे पूर्वी कर्नाटकमध्ये, दौंड शुगर लॅक घडलेलं आहे आणि त्याचप्रमाणे माळेगाव शुगरला घडलेलं आहे. हे सुरुवातीला काही घटना घडतात, झालं सक्सेस तर होतं, नाही तर त्रास होतो. मग या 3 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटल ऍडमिट केल्यानंतर आता जे आपल्या समोर जे पॅनल ज्यांनी टाकलेलं आहे ते मग त्या ठिकाणी त्यांना बघायला गेले. पण पूर्वी कसं आपण पाहुणा कुठे ऍडमिट असतं की आपलं जायचं, जाऊन पाहुण्या जाऊन बघून यायचं, केळं किंवा सफरचंद न्यायचं, बिस्किट पुढे न्यायचं, आपलं यायचं, गावात सांगायचं पाहुण्याला बघायला गेलो. आता तो प्रकार नाही. आता हे व्हॉट्सअप जे भानगड आहे ना, जाताना त्याचं शूटिंग घ्यायचं. मग ते शूटिंग घेत घेत ते गाडीने तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर ते बघितलं त्या कर्मचाऱ्यांची चौकशी. काय हरकत नाही, करायला पाहिजे. शेवटी माणसं आहेत की जरी उत्तर प्रदेश बिहारचे असले तरी माणसं आहेत, शेवटी त्यांची चौकशी केली. पण प्रश्न हा आमच्या पुढे हा पडतो की जर तुम्ही सह्याद्री कारखान्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या त्या ठिकाणी मजुरांना बघायला गेला तर 21 सालच्या महाशिवरात्रीला कराडच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये एक चीफ केमिस्ट मरण यातना बघत होता. त्याला का तुम्ही बघायला गेला नाही? झालं बघतो ना, शेवटी माणूस की झालं शेवटी.
आता आम्ही काही ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पेशंट बघायला जातो, समजा कोणाला काही कार्यकर्त्याचा असेल, पाहुणा असेल, नेता म्हणून मला लोक ओळखतात, मग ती ओळख आपण चेहऱ्याने ओळखायचं, मग चेहऱ्याने ओळखायचं, मग त्यांच्याशी बोलायचं, काय झालं, कसं झालं, काही वेळेला नाव माहित नसतं माणूस, मग काय करायचं की बोलता बोलता हळूच काढायचं, त्याचं गाव कुठलं काय करायचं, माणूस केलं शेवटी. आणि मग अशा प्रकारचे काम ही मंडळी करतायत, निव्वळ राजकारणासाठी करतायत, त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. आज आपण जर बघितलं तर कारखान्याच्या बाबतीमध्ये आपली 11,000 क्विंटल साखर साठेल एवढा गोडाऊन त्या ठिकाणी आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी बांधली. ती बांधल्यानंतर एक साल असा आला की त्या वर्षी उत्पन्न जास्त झालं, मग साखर कारखान्याच्या मागे ठेवली, साखर पुन्हा कारखान्याच्या पुढे ठेवली. पण राजकारणामध्ये असं आहे की त्या ठिकाणी टीकाही केली जाते, मग माझ्यावर टीका, त्याला काही कळत नाही, त्याचं लक्ष नाही, तर करू दे, आम्ही त्या आमदार होतो, चेअरमन होतो, आरोग्य कशाला पडायचं, त्याचं लक्ष नाही, कारखाना दिसत नाही त्या साखरेच्या ढिगातनं. म्हणलं तर उत्तर तर दिलं पाहिजे, मग उत्तर दिलं, मार्मिकपणे उत्तर दिलं, म्हणजे साखर ठेवल्या गोष्ट खरे, कारखाना दिसत नाही ती गोष्ट खरे, पण साखर मालकाला दिसा हा माझा उद्देश आहे. तुम्ही मला ना मागच्या मागं कुठे गेली साखर तर काय करायचं, फायदा काय झाला आपल्याला, हो साखर आपण विकली, परत दर वाढले, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 2800 ते 29 रुपये दर हा सरासरी होता, 2800 ते 29 रुपये. आपण दर दिला 3260, धनाचा फायदा, त्याच्या अगोदर 27 होता. आम्ही तिथे निर्णय घेत असताना हा विचार करतो की शेवटी सर्वसामान्य सभासद शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी करतो. साहेबरावांनी सांगितलं ते उदाहरण खरं आहे. साहेबरावांनी जे उदाहरण सांगितलं बिटाचं, मी तुम्हाला सांगतो, मंत्री असताना सुद्धा त्या ठिकाणी भंगाराचा लिलाव झाला ना, मी स्वतः बसतो, तुम्हाला आमचा PS म्हणला, तुम्ही कसं बसला, तुम्ही सहकार मंत्री आहे. कारण कसं आहे, ऋण करतात ते सगळे, स्टील घेणार, बोलून द्यायचं आहे कोणाला काय, ते त्याला बोलला, अडवलं की त्याला टोकदाला गेला, तुझा बाहेर जातो. आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी असं दर चालत सांगायचं तात्पर्य काय, ठीक आहे, माझा मोठेपणा सांगतो असं पूर्ण समजू नका, पण मी बघतो काही गोष्टी त्या तुम्ही त्या ठिकाणी पाहत असता. आपण आपल्या या परिसरामध्ये लिफ्ट इरिगेशन केल्या, कृष्णा आणि कोयना नदीच्या काठावर लिफ्ट इरिगेशन केल्या, हे शक्य झालं निवळ सह्याद्री कारखान्यामुळे शक्य झालं, कारण सह्याद्री कारखान्यानं थक आम्ही बँकांना दिली आणि त्यामुळे या योजना उभा राहायच्या. अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झालं, आधी आपण इमारतीचा उल्लेख केला, लोकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन झालं ना. शेवटी जिरा शेतकरी बागा झाल्यानंतर त्याला जी रक्कम मिळते त्यातून त्याच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन निश्चित होते, आणि ते काम सहकारी कारखानदारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलंय, दराची परंपरा आपण चांगली ठेवलेली आहे. आता 3204 दिलेला आहे, पुन्हा आपण 50 रुपये देणार आहोत. आता अलीकडे काय झालंय की व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी मग वजन काटायच्या घोळ आहे, टनाला 50 किलो घोळ. आता ते सरप्राईज व्हिजिटला येतात, त्या आल्यानंतर एक फोटो काढले सह्याद्रीच्या काठाचे. मी गेलो होतो पंढरपूरला, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला, तुळजाभवानी दर्शन घ्यायला गेलो होतो. मला कळलं असं आलंय, म्हणजे ठीक आहे, त्यांचं काम त्याला करू दे, काटा सील केला नाही, काही घडलं नाही. पण मग अशा प्रकारची चर्चा चालू ठेवायची कशासाठी, तर बदनामी करण्यासाठी. मी जयपूरला गेलो, जयपूर हमी बुजुर्गला, तिथे एका शेतकऱ्याने सांगितलं की त्यांनी सुरुवात अशी केली की आमच्या कारखान्याच्या टोळ्या इकडे का आलेल्या आहेत. मी त्याला सांगितलं की मला काय माहित नाही, म्हणले त्यांचा जर 2800 आपला 3200 आहे, 3204 आहे, मग त्यांना निवडणूक लढायची आहे म्हणून त्यांनी टोळ्या आणलेल्या आहेत, तुलना करू. दुसरं त्याने सांगितलं की मी तुमच्या कारखान्याच्या वजन काटायला गेलो होतो. मी म्हणलं तुम्ही सभासद ना, तुम्ही मग आपल्या मनानं तुम्ही. पण पुढं काय झालं, म्हणलं मी 10-15 मिनिटं फिरलो, मला कुणीही त्या ठिकाणी आढळलं नाही. आणि त्यामुळं प्रामाणिकपणे काम करण्याची आपली भूमिका आहे. मूळची डिस्ट्री आपली 50,000 लिटर क्षमतेची आहे, ती सर्व कर्जमुक्त आहे. नवीन डिस्ट्री आपण उभी केली, 1 लाख लिटरचा आपण इथेनॉलचा प्लांट एक उभा केला. सरकारनं सांगितलं तुम्ही उभा करा, निम्म व्याज आम्ही देतो. एस्टिमेट झालं 132 कोटी लाखाचं, 132 कोटीचं एस्टिमेट झालं. 132 कोटी 22 लाखाचं एस्टिमेट झालं. आपण त्यामध्ये
कारखान्याचे 10,13 लाख घातले, जिल्हा बँकेचे 1,91 लाख रुपये घेतले आणि 124,04 आपण डिस्ट्रीब्यूट केली. म्हणजे त्यामध्ये 8 कोटी वाचवले. गेल्या वर्षी चालली त्या ठिकाणी आतापर्यंत आपण त्याची 35,40,00,000 कर्जाची परतफेड केली आहे. अजूनही डिस्ट्रीब्यूट चालू आहे. आता कारखाना बंद झाला तर 1 महिनाभर चालेल. फक्त सरकारनं सांगितलं की तुम्ही इथेनॉल घेऊ नका, आता आरएस किंवा येईल घ्या, आणि तेही काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यामुळं ते कर्ज असेल, कारखान्याचं कर्ज असेल, त्या बाबतीत आपण निश्चित असं अजून आपल्या हप्ते त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आपण एक चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करू आणि चांगला भाव सर्व सभासदांनी जी आपली जी अडचण आहे ना, ती अडचण आपण निश्चित दूर करू. थोडा गैरसमज काही लोकांनी केला असेल किंवा आमचं थोडं दुर्लक्ष झालं असंही काय असू शकेल. शेवटी काही जे म्हणलं त्याप्रमाणे घडतं, तो दुर्लक्ष करावा हा उद्देश नव्हता. आपण सर्वांनी सह्याद्री कारखाना साथ द्या, कारण हे सरकारातलं मानक आहे. अनेक जण सह्याद्रीकडे बघून निर्णय घेतात, सह्याद्रीचा दर बघून निर्णय घेतात, आणि त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपला सर्वांना या ठिकाणी करतो. आपल्या त्या परिसरामध्ये सुद्धा उरमोडीच्या माध्यमातून किंवा अरबच्या माध्यमातून सुद्धा पाणी आले, त्याचा उपयोग झाला. धनगरवाडी हनगरवाडीची जी योजना आहे ती योजना सुद्धा सुरू करण्यात आली. त्यापैकी हनगरवाडी सुरू झाली, गेल्या वर्षी पाणी आलं. या वर्षी परवा धनगरवाडीला पाणी सोडायचा कार्यक्रम आपल्या विरोधकांनी घेतला. त्यांना हेच माहित नाही की याला 24 तास टाईम लागते. 8 तासामध्ये ट्रायल घेतली आणि ट्रायल घेतल्यानंतर 8 तासाच्या वेळी 6 तासाचं पाणी आलं. पाणी पूजन केलं. पाणी पूजन केल्यानंतर मग तिथं भाषण झालं. तर भाषण काय व्हायला पाहिजे, बा योजना आहे शेतकऱ्याच्या जीवनात बदल, ते राहिलं बाजूला. सह्याद्री कारखाना बाळासाहेब पाटील. पण असं घडलंय का की 23 नोव्हेंबरला माझा पराभव झाला, 2 दिवसांनी मी कुदळ मारले आणि पाणी काढलं, असं घडलंय का? आपण माहिती आम्ही किती वर्ष प्रयत्न करतो त्यासाठी. पूर्वी प्रयत्न केला, मोठी योजना झाली, फार मोठी योजना त्या ठिकाणी. पण मग परत मी विचार केला, आता निगेटिव्ह मधनं पॉझिटिव्ह काय, पाणी कुणाला मिळणार आहे, शेतकऱ्याला मिळणार आहे. आर्थिक परिवर्तन कुणाच्या जीवनात होणार आहे, शेतकऱ्याच्या होणार आहे. फक्त पाणी तेवढं द्या, 24 तास लाईट कशी करायची तुम्ही करा, आणि तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला पाणी द्या, एवढीच आमची मागणी. आमची ज्याच्यापेक्षा दुसरी काही मागणी नाही. आणि निव्वळ राजकारणासाठी काही माणसं या ठिकाणी बोलतायत. आपण आता गाव पोच मोफत साखर देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू होईल. त्याच पद्धतीनं आपण एक ऍग्री इंजिनिअरिंग चालू केलं, एक बीएससी ऍग्री कॉलेज चालू केलं आहे. कोरोना काळामध्ये हँड सॅनिटायझर चालू केलं. एक जिल्ह्यामधला ऑक्सिजन प्लांट बंद होता, तो चालू केला. कारखान्याच्या वतीनं आपण नवीन वाणाचे बियाणे देतो, फवारणीची खतं देतो, सह्याद्री सेंद्रिय खत देतो, कंपोस्ट खत देतो, तागाचं बियाणं वाढीदर देतो, आणि त्यामुळे उत्पन्न वाढायला मदत होते. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं हा कारखाना प्रगतीपथामध्ये आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपण राजकारण विरुद्ध कारखाना चालवतो. या निवडणुका पश्चिम महाराष्ट्रामधल्या या राजकारण विरुद्ध होतात. त्यामुळे आपल्याला सर्वांचा पाठिंबा आहे. आणि एक पद्धत आहे की ज्याचा कारखाना त्यांनी बघावा. हा, आता त्या कारखान्याचे मॅनेजमेंट जर चुकीचं वागलं तर समाजाला अधिकार त्या ठिकाणी आहे. शेवटी मतदार राजा श्रेष्ठ आहे. पण आमच्यावर काय आरोप आहे का की आम्ही भ्रष्टाचार केला, आम्ही काय चुकीचं वागलो, असं काय का? शेवटी सर्वसामान्य सभासद नजरेपुढे ठेवून काम करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी राहिली. आज परिस्थिती अशी की राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एनसीडीसी, मी मंत्री असताना बरेच कारखानदार यायचे की तुम्ही तेवढं हा प्रस्ताव आमच्या वर पाठवा, सरकारची हमी घेऊन. ती हमी त्या ठिकाणी काय देता येत नव्हती, बरेच पैसे अडकले होते. आज तीच एनसीडीसी काय मागच्या 3-4 दिवसापूर्वी कारखाना अधिकाऱ्याला आदल्या दिवशी 11 वाजता मला निरोप आला कारखाना की उद्या अधिकारी येत आहेत. मी कारखाना गेलो, ते म्हणले की आम्ही तुम्हाला कर्ज देतो, प्लेजवर देतो किंवा तुम्हाला टर्न देतो. मी त्यांना म्हणलो तुमची एवढं तुम्ही आमच्याकडून येण्यापत्र काय नाही, म्हणजे आम्ही 10-12 कारखाने सिलेक्ट केले, त्यामध्ये तुमचा नंबर आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी आला पाहिजे. आम्ही ज्या कारखान्यामध्ये पोटॅशियम जास्त आहे, त्याचे ऊस चांगला आहे, आर्थिक स्थिती चांगली आहे, त्या कारखान्याला आम्ही प्राधान्य त्या ठिकाणी. म्हणजे हे पद असल्याशिवाय तर त्या ठिकाणी येऊ शकत नाही ना. शेवटी पद आहे म्हणून लोक त्या ठिकाणी येतात. आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निश्चित असा त्याच पद्धतीनं काही अफवा पसरवल्या जातात. त्यामध्ये दुसरं एक असं की मयत वारसाची प्रकरण आपण करत नाही. पूर्वी काय होतं की कारखान्यावर गेल्यानंतर आपण एक बंच द्यायचं की बाबा हे असे सभासद यांना करून घ्यायचं.
सही शिक्का आणा, भावाची सही आणा, बहिणीची सही आणा. मग व्हायचं काय की शेअर ट्रान्सफर व्हायचा. पण 85 तक्रारी माझ्याकडे अशा आहेत की चुकीच्या पद्धतीने शेअर ट्रान्सफर झालेला आहे, माझी ही सही नाही. म्हणून आपण अलीकडे काय केलं की स्टॅम्प होल्डर जे आहेत ना, स्टॅम्प 100 रुपयाचा स्टॅम्प घेतल्याशिवाय तुम्ही आम्ही सही घेणार नाही. स्टॅम्पवर भावाच्या बहिणीच्या सह्या त्या ठिकाणी आणा. आणि किती प्रकरण आहेत? फक्त 1196 प्रकरण त्या ठिकाणी आहेत. आता काय झालंय की आता मी चेअरमन म्हणून अनेक वर्ष काम पाहतोय, आपण सहकार्य करताय. संचालक मंडळात मागच्या टर्मला जसराज पाटील संचालक मंडळामध्ये आमचा चिरंजीव होता त्या ठिकाणी. आता एक आहे की त्याच्याबद्दल सुद्धा काही फेक नेरेटिव्ह त्यांनी त्या ठिकाणी चर्चा चालू केल्या, काहीतरी चालू केलं. आता मला कळलं परवा पालिका सभेमध्ये, वाईट वाटतं मला की भाषा किती खालची पातळीची असते. आम्ही त्या पातळीवर जाणार नाही, आम्ही त्या पातळीवर जाणार नाही. पण त्याचा शेअर त्याच्या नाव ट्रान्सफर कसा केला? आता मी पीडी पाटील साहेबांचा शेअर त्याच्या नाव ट्रान्सफर आम्ही केलाय. मला सांगा, जे आता साधारणपणे 8 वर्षामध्ये 1981 प्रकरणं ही पूर्ण झाली, 1196 अपूर्ण राहिले, हे आम्ही करणार परत ना. पण त्याचा सुद्धा अपप्रचार हा त्या ठिकाणी केला जातोय. आणि निव्वळ राजकारण म्हणजे कारखान्यात बाहेर चाललेलं आहे. निव्वळ राजकारण का? तर बाळासाहेब पाटलाचा पराभव झाला म्हणून मग आम्ही त्या ठिकाणी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार. काय हरकत नाही, लोकशाही मधला तो भाग त्या ठिकाणी आहे. परंतु मी काल पालीमध्ये सांगितलं की त्यांनी कारखान्याच्या समोर एक पूल बांधलाय आणि त्या पुलावरून जाताना त्यांनी शेड्यू ठोकला. मी समोर असता ठोकला असं चाललं असतं. तुम्ही सह्याद्री कारखान्यात बघून शेड्यू ठोकलाय. 32,000 मालक आहे, चव्हाण साहेबांचा पुतळा आहे, 32,000 जणांवर तुमची लढत आहे त्या ठिकाणी. कुठं झाला पट्टा सोला लागायचा नाही त्या ठिकाणी. हा स्वाभिमानी सभासद आहे, कष्टकरी सभासद आहे. निव्वळ राजकारण म्हणून कारखान्यावर कृपा करून पाहू नका. निव्वळ राजकारण म्हणून आज परिस्थिती अशी आहे की सर्वांचा पाठिंबा आपल्याला या सर्व निवडणुकीत त्या ठिकाणी आहे. या निवडणुकीमध्ये विशेषतः आपण जर बघितलं तर इथं या गावाला मगाशी उल्लेख झाला, कारखाना स्थापन झाल्यापासून संचालक पद आहे. आता जरा आलो होतं बाहेर जायला असं वाटलं, पण पुन्हा निर्णय सर्वांनी घेतला की तांबेला संधी द्यायची. काय हरकत नाही, शेवटी तांबे काय असेल, परिसर असेल, एक त्या ठिकाणी. तिथे शंकरराव गोविंद पाटील दादांनी 5 वर्ष काम पाहिलं, ते निवासराव अण्णांनी 15 वर्ष काम पाहिलं. त्यात पुन्हा आपल्या आबा दत्तात्रय धुमजी पाटील 10 वर्ष होते, बीडी पाटील सर 5 वर्ष होते, पांडुरंगदाजी 10 वर्ष त्या ठिकाणी होते, आमचे रामभाऊ 5 वर्ष होते. त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. आणि मग असं सगळं असताना हे या ठिकाणी या गावाला यावेळेस आता अण्णासाहेब पाटील यांना संधी दिलेली आहे. आपण सर्व भागाने त्यांना सहकार्य करावं. इथं तात्या बाबर यांचं नाव होतं, त्यांनी माघार घेऊन सहकार्य केलं, रामभाऊनी सहकार्य केलं, आमचे ऍडव्होकेट विजयराव पाटील यांनी सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलं. त्याच पद्धतीने अनेकांनी सहकार्य केलं. त्या सर्वांना अतिशय मनापासून या निमित्तानं मी धन्यवाद देतो. कारण या सहकाराच्या निवडणुकीमध्ये कुणीतरी मागं पुढे गेल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला न्याय हा मिळू शकत नाही. आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. मी तुम्हाला खात्री आणि विश्वास द्यायला इथं आलेला आहे की आपण निश्चित असा, मी स्वतः व्यक्तिशः आणि आपण जे संचालक मंडळ निवडून आहात त्या आपल्या विश्वासाला कुठलाही तडा न लागू देता भविष्यामध्ये काम करू. आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. आपली निवडणूक निशाणी ही कबशी आणि या कबशीच्या पुढे सर्वांनी मतदान करावं. आता यामध्ये काय आहे की साधारणपणे आपण आता 21 मतं आपल्याला द्यायचे. 21 मतदान करत असताना आपण फक्त एवढंच बघायचं, मोजत बसायचं नाही. दिसली कबशी की शिक्का मारायचा, दिसली कबशी शिक्का मारायचा. आणि आज मी पाहिलेलं आहे की सर्व 151 गावामध्ये मी सर्व कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण हे त्या निमित्तानं. कारण साधारणपणे काय होतं की बाळासाहेब पाटलांना माहित आहे माळवणी कुठे आहे, बाळासाहेब पाटलाला आंबोडे कुठे ते माहित आहे, बाळासाहेब पाटलाला साप असेल रंगतपूरचा भाग कुठला माहित आहे, आरेवाडी गमीवाडी बाळासाहेब पाटलांना माहित आहे.
म्हणजे मी अभिमानाने सांगतो असं नाही, पण मला एक फिरायचा नाद आहे. मी सातत्याने फिरत असतो. मी आमदार असताना फिरत असताना मी इकडं काही थोडी बहुत कामं करू शकलो डीपीसी मधलं, पण मी तुमच्या कळबीडला आलो. गावाची मागणी नव्हती, पण म्हणलं पूल इथं बांधला पाहिजे. पूल बांधला त्या ठिकाणी. आपण कनेरखेडला गेलो होतो, माझी शिंदेचं गाव, एकदम डबऱ्यातलं खाली झाला, पूल बांधला. वडगाव मधला मागणी नव्हती, पूल बांधला. तसे अनेक रस्ते केले. शेवटी फिरत असताना रस्त्यामध्ये जर का आपण पाहत गेलो आणि विकासाची दृष्टी ठेवली तर चांगल्या प्रकारची काम होतात. आज काय परिस्थिती आपली आहे की आज आपण बघितलं आपल्या कारखान्याची जागा ही जवळजवळ 350 एकर आहे. आता एका कारखान्याचं नाव सांगतात की आमच्या कारखाना आहे त्यात मॉडिफिकेशन केलं. त्या कारखान्याबद्दल वाईट बोलावं हा माझा उद्देश नाही, पण त्यांची कारखान्याची जागा जवळ 65 एकर आहे. आपल्याला जागा आहे, मुबलक जागा आहे, आणि त्यामुळे आपण हे 325 एकर आपली जागा कारखान्याच्या देत आहे. दुसरं असं की आपले ऍसेट जास्त आहेत. ऍसेट म्हणजे काय की साधारणपणे आपल्या प्रॉपर्टी सुद्धा जास्त आहेत. त्यामध्ये 15 गट ऑफिस आपले आहेत. 15च्या 15 ठिकाणी स्वतःच्या जागा आहेत. फक्त 2 ठिकाणी असे पार्ल्याला 13 गुंठे जागा आहे, ती बांधली नसल्यामुळे भाड्याच्या जागेत आपण तिथं ऑफिस आपलं आहे. पुसेसाहेबला भाड्याच्या जागेत ऑफिस आहे. किती जागा खरेदी केली असेल गट ऑफिसला आपण, काय अंदाज तुमचा? 78 गुंठे जागा आहे. किती आहे? 78 गुंठे. रायगाव फाट्यावर 65 गुंठे जागा आहे. मी काय करतो की काय 4-5 वर्षांनी एकदा कुठेतरी समजा आले पैसे तर त्या ठिकाणी जागा खरेदी करायची. कारखान्याची प्रॉपर्टी वाढली पाहिजे ना. कारखान्याची प्रॉपर्टी वाढली तर भविष्यामध्ये तुम्हाला कर्ज उभं करायला अडचण येत नाही. आता हे 750 आकडा काढतात त्या ठिकाणी, पण 750 आकडा काढत असताना मी सांगितलं की 384 कोटीचं कर्ज आहे. डिस्ट्रिक्टचं कर्ज पुढच्या वर्षी देऊन त्या ठिकाणी होते. कर्ज काय जास्त आहे. आणि प्रॉपर्टी जर आपली बघितली ना, ती प्रॉपर्टी जवळजवळ 1150 कोटीची प्रॉपर्टी आहे. 1150 कोटीची प्रॉपर्टी. असेल तेवढ्या आपल्या तेवढ्यापर्यंत आपण जाऊ शकतो. सांगायचं तात्पर्य काय की दूरदृष्टीनं किंवा लोकांच्या विश्वासाला पात्र राहून जर काम केलं तर चांगल्या प्रकारचे काम घेऊ शकतो. आता ते दुसरं एक तुम्हाला सांगतो की ते जे आपल्याकडे जे साखर असेल किंवा इथेनॉल असेल, अल्कोहोल असेल, याच्यावर कर्ज असतं. त्याच्यावर सुद्धा कर्ज असतं. त्याचा आकडा सांगतात, फुगून सांगतात ते. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की 23 तारखेला कारखान्यावर 9,71,086 क्विंटल पोती होती. आहेत समजा. जिल्हा बँकेने त्याचं मूल्यांकन केलं 3400 रुपये, म्हणजे एका पोत्याची किंमत 3400 रुपये. पण देताना 10% वजा करून देतात, 90%, 10% व्याजाला ठेवतात. ती उचलपात्र रक्कम किती आहे? 297 कोटी 15 लाख. प्रत्यक्ष आपण उचलले किती? 289 कोटी 15 लाख. आता साखर 3600 रुपयाच्या पुढे जाते. ते 10% प्लस हे 200-250 रुपये, त्याचं मूल्यांकन किती होईल बघा त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे इथेनॉलचा साठा आपल्याकडे 20,77,638 लिटर आहे. त्याची किंमत आहे 60 रुपये 73 पैसे दराने 1 लिटरला धरले तर 12 कोटी 61 लाख रुपये त्याची प्रॉपर्टी किंमत आहे. 1 रुपया कर्ज आहे. अल्कोहोल जे आहे आरएस किंवा एनए ते आपल्याकडे आहे, त्या 60 रुपये दर आहे. 22,98,789 लिटर आहे. त्याची किंमत आहे 13 कोटी 79 लाख रुपये. त्याच्यावर फक्त 2 कोटीचं कर्ज आहे आणि अजून 1 महिनाभर चालेल. बघायला शिल्लक आहे, मोलाचं शिल्लक आहे. आणि मी काय करतो की मोलासेस असेल किंवा आरएस असेल, एनए असेल, हे विकायची गडबड करत नाही. बरेच जण मला व्यापारी म्हणतात विका तुम्ही किंवा दर असेल. मी त्यांना सांगतो की मला विकायची गरज नाही, मला ऍडव्हान्स मध्ये काय पैसे कारखान्याला घ्यायची गरज नाही. पूर्वीच्या काळी आपल्याला कल्पना आहे शेतकऱ्यांचे दिवस अतिशय अडचणीत ते जिरायचे असताना, आणि विशेषतः आषाढामध्ये लोकांना त्रास व्हायचा, कारण येणं काय नसायचं, पीक शिवारात असायचं. तसं मी हे माल विकताना हा साखर तर निर्माण महिन्याला विकायला, पण आरएस एनए मोलासेस विकायची ही आपल्या हातात असतं. मग मी गेले अनेक वर्ष जून जुलै शिवाय विकत नाही. का? बाजारातला सगळा माल संपल्यानंतर आपला माल बाहेर आणायचा, मग पैसे मिळतात. हे कशातलं कळतं? वाचनामधनं, लोकांची चर्चा करण्यामध्ये कळतं. काय जण गडबड करतात, आपला आलाय तर लगेच विकून टाका.
अंदाज घ्यायचा पुढं काय होईल, सण कुठला येतोय, पुढं कुठला त्या ठिकाणी उत्सव येतोय, देशात साखर किती झाली, ब्राझीलला किती झाली, महाराष्ट्रात किती झाली, त्याचा अभ्यास करत त्या ठिकाणी पुढे जायचं. आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व जात असल्यामुळं सह्याद्रीला आतापर्यंत कुठल्या प्रकारची अडचण आलेली नाही आणि भविष्यामध्ये सोयला अशी खात्री किंवा विश्वास आणि मतदान देतो. आपण तांबेकरांनी चांगल्या प्रकारची सभा इथं आयोजित केली, सर्व भागाला या ठिकाणी बोलवलं, याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. ही निवडणूक, या निवडणुकीकडे कृपा करून राजकारण कुणी पाहू नका अशी ही विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. हा सर्वसामान्य जनतेच्या सर्वांच्या चोरीशी निगडीत हा विषय आहे. हा कारखान्यातून निघणारा धूर हा सर्वसामान्यांच्या चुलीतला धूर आहे, हे समजून आपण सर्वांनी सहकार्य करावं. या भागातली मंडळी आली, त्याचप्रमाणे कोणेगावकर सुद्धा या ठिकाणी आले, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. कारण त्यांची आता पाहुण्यांची जमीन तिथं असल्यामुळे तीही मंडळी आली, त्यांनाही धन्यवाद या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.